नमस्कार, मी प्रिया पाटील. मी आली आज मुलुंडला स्वामींच्या मठामध्ये. तर आपण ह्या मठामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आपल्याला. तलावाच्या समोरच मठ आहे हे, आणि इथून बसेस पण येतात आणि ऑटो शेअरिंग ऑटो पण येतात. आणि हे मुलुंडवरनं अगदी जवळ मठ आहे आणि तुम्हाला ठाण्यावरनं लांब पडणार. ठाणा मुलुंडच्या मध्ये आहे. इथे एक असं गार्डन लागणार तुम्हाला, आणि हे इथे तलाव, आणि तलावाच्या समोरच स्वामींचं मठ आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया स्वामींचं. हे बघा इकडे तलाव आहे, अगदी समोरच मठ आहे. सुंदर असं गार्डन आहे इथे, लहान मुलांसाठी खेळायला बसायसाठी वगैरे आहे इथे गार्डन. दुपारचे वाजले 4:30. इथे पूर्ण शांत वातावरण आहे. तुम्ही बघू शकता कसं तुम्हाला यायचं इकडे. इथे चप्पल स्टँड आहे. आता आपल्याला इथे चप्पल काढायचे आहेत आणि आतमध्ये आपलं दर्शन घ्यायचं आहे. हे बघा अगदी बाजूला चप्पल स्टँड आहे. आता आपण इथे चप्पल काढूया. आणि इथे हातपाय धुण्यासाठी इथे पाणी पण आहे. हे बघा अशी टाकी लावलेली आहे. पाय वगैरे इथे स्वच्छ धुवून मठामध्ये दर्शन घ्यायला जाऊ शकतो आपण. तर स्वामींचं दर्शन घेऊया आणि सर्वात आधी शूटिंग आहे की नाही आतमध्ये आधी परमिशन घेऊया आपण, आणि नंतर आपण मठामध्ये शूट करूया. चला आता मी परमिशन घेते. सुंदर असं मठ आहे मुलुंडचं, तुम्ही बघू शकता. छान असं स्वामींचं मठ आहे. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. खूप मोठा मठ आहे. छोटंसं मंदिर स्वामींचं. आतमध्ये मूर्ती आहे अशी छान अशी पादुका स्वामींच्या. पण प्रसन्न वाटतं इथे आतमध्ये आल्यावर. असं लांबूनच दर्शन घ्यायचं आपल्याला. इथे अजिबात हात वगैरे लावायचं नाही आहे. आपण आतमध्ये पण शूट करूया. परमिशन तर आपण घेतली आहे. माळ जप करण्यासाठी पण असं छान असं बसायला दिलेलं आहे सतरंगी. खूप मोठी अशी सतरंगी घातली आहे इथे. तुम्ही बघू शकता किती छान असं सुंदर मठ आहे. महाराजांची मूर्ती आहे, शिवाजी महाराजांची. किती सुंदर मूर्ती आहे. महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती. छान असं लिहिलंय बघा पेंटिंग स्वामींचे.
आई तुळजाभवानी. पालखी स्वामींची. प्रगट दिन दिवशी ते खूप मोठा उत्सव होता. तुम्ही जर जवळ राहणारे असाल मुलुंडला तर नक्की ते दर्शन घ्यायला या. मला